नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं 1999 मध्ये झालेलं अपहरण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या विमान अपहरणावर बेतलेली IC-814 नावाची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर गाजतीये। या वेब सिरीजमध्ये अतिरेक्यांना हिंदू नाव देण्यात आल्याने वाद रंगलाय। पण मूळ मुद्दा केवळ नामकरणाचा नाही, तर मूळ मुद्दा आहे तो बॉलिवूडमधून पेरल्या जाणाऱ्या हिंदू विरोधी विषविल्लीचा। भारतात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंच्या आस्थेची सातत्याने खिल्ली उडवणं, हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवणं आणि त्यातही पलीकडे जात इस्लामी आस्थेचे दैवताचे उदात्तीकरण करणं हे सातत्याने घडणारी कथानके आता लपून राहिलेली नाहीत। त्याच्याबाबतच आज आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमात। इसकी पूजा कर रही तू? हिंदी चित्रपट सृष्टी गेली अनेक दशके भारतीयांची करमणूक करत असल्याचा दावा करते। मात्र जरा नीट पाहिलं तर लक्षात येईल की करमणुकीच्या नावाखाली इथे भलताच अजेंडा राबवला जातोय। हिंदू धर्माची खिल्ली उडवणं आणि इस्लामचा गौरव करण्याची बॉलिवूडची रीत आता भारतीयांना लक्षात येते। पुराव्यासाठीच आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील 2 प्रसंग दाखवणार आहोत। त्यातला पहिला प्रसंग काय आहे पाहूयात। ओ भाभी माँ, क्या कर रहा है? पूजा करने देना। इसकी पूजा कर रही तू? कितनी बार बोला है भगवान के सामने उल्टी सीधी बातें मत बोला कर। अरे भाई, ये भी कोई भगवान है? अरे बचपन में पेट भरने के लिए मस्का चोरी करते थे, पकड़े गए। अब तुम लोग इसको मस्का लगा रहे हो। नटवर, ऐसा मत बोल, पाप लगेगा। चल भगवान के सामने माथा टेक, इनसे माफी मांग। चल। इनसे माफी मांगूंगा? क्यों भाई, इनमें ऐसी कौन सी बात है जो मुझ में नहीं है? इनका नाम भी नटवर है, मैं भी नटवर हूँ। नटवर, बस कर, तुझे मेरी कसम। ठीक है बाबा, नहीं बोलता। देख भाभी माँ बोल रही, इसलिए चुप बैठा हूँ। तर पाहिलं तुम्ही हा प्रसंग। एकीकडे भगवान कृष्णाची पूजा करण्याची खिल्ली उडवणारे बॉलिवूड नमाज पढण्याचं मात्र सर्रास उदात्तीकरण करताना दिसले। याचाच पुरावा हवाय तर पहा। तर अमिताभ बच्चनच्या कूली चित्रपटातील हे दृश्य आहे। या चित्रपटात अमिताभ रेल्वे स्थानकावरील हमालाची भूमिका करतोय। तो मुसलमान हमाल आहे हे सिनेमात वेळोवेळी अधोरेखित केलं जातंय। आणि इतकं कमी की काय, तर रेल्वे स्थानकावर नमाज पढला जाण्याचं दृश्य यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर आता नुकतीच आपण जी 2 दृश्य पाहिली त्या दोन्ही दृश्यांना आपण एकाच वेळी पाहिलं तर तुम्हाला बॉलिवूडचा जिहादी गेम लगेच लक्षात येईल। पहा। एका बाजूला बॉलिवूड श्रीकृष्णाची पूजा करायला विरोध करतंय आणि दुसऱ्या बाजूला हेच बॉलिवूड सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणाचे उदात्तीकरण करताना आपल्याला लक्षात आलं असलेच ही दोन्ही दृश्य आपल्या समोर आहेत। जेम्स ऑफ बॉलिवूड या ट्विटर हँडलने बॉलिवूडच्या करमणूक जिहादच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारले। या हँडलवर असे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला भगवान श्रीकृष्णाच्या पूजेला विरोध होताना दिसतोय, भगवान श्रीकृष्णाची खिल्ली उडवताना दिसतोय। तोच अभिनेता दुसऱ्या बाजूला मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणाचं उदात्तीकरण करताना दिसतोय। या दोन्ही दृश्यांना जर आपण एकाच वेळी पाहिलं तर तुम्हाला बॉलिवूडचा जिहादी गेम लगेच लक्षात येईल। एका बाजूला बॉलिवूड श्रीकृष्णाची पूजा करायला विरोध करतंय आणि दुसऱ्या बाजूला हेच ते बॉलिवूड सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणाचं उदात्तीकरण करताना लक्षात आलं असेल। या दोन्ही दृश्यांमधला अभिनेता एकच आहे, अमिताभ बच्चन। आणि जेम्स ऑफ बॉलिवूड या ट्विटर हँडलने
बॉलिवूडच्या करमणूक जिहादच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलंय। त्या हँडलवर असे अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात। तर बॉलिवूडच्या या जिहादी गेम संदर्भात आम्ही तुम्हाला उदाहरणादाखल केवळ 2 सिनेमातील प्रसंग दाखवले। मात्र आजवर अनेक असे चित्रपट आहेत ज्यातून अत्यंत छुप्या पद्धतीने आणि ठासून हिंदू विरोधी अजेंडा राबवला जातोय। हा प्रचार करणारे, तो राबवणारे नक्की कोण आहेत? बॉलिवूडमधली ही माणसं पाहूयात। अभिनेता आमिर खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरुख खान, दिग्दर्शक अनुराग कश्यप, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री रत्ना पाठक, दिग्दर्शिका मेघना गुलजार, गायक लकी अली, अभिनेता कमल हसन, अभिनेता नसरुद्दीन शाह, अभिनेता कादर खान, दिग्दर्शिका मीरा नायर, पटकथाकार सलीम खान आणि पटकथाकार जावेद अख्तर। तर या बॉलिवूडच्या टोळीकडून जे सिनेमात पेरले जातंय त्यामागचा छुपा अजेंडा आता उघड झालाय। क्या खाक तबाही मचेगी इस देश में? अरे बाप बेटी को मारे, बेटी माँ को मारे, ऐसी कुछ तबाही मचानी है हमें इस देश में। कुछ 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 ऐसा करना है कि यहाँ की नदियों का रंग लाल हो जाए, खून सा लाल। तब कहीं जाकर हमारे विदेशी दोस्तों का राजनैतिक फायदा होगा। सर, उनका तो राजनीतिक फायदा होगा, लेकिन हमारे देश की तबाही से हमें क्या फायदा होगा? पैसा, पैसा, जितनी तबाही उतना पैसा, और जितना पैसा उतनी पावर, पावर, पावर। एंड पावर इज द मेन थिंग इन द वर्ल्ड। क्या खाक तबाही मचेगी इस देश में? अरे बाप बेटी को मारे, बेटी माँ को मारे, ऐसी कुछ तबाही मचानी है हमें इस देश में। कुछ 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 ऐसा करना है कि यहाँ की नदियों का रंग लाल हो जाए, खून सा लाल। तब कहीं जाकर हमारे विदेशी दोस्तों का राजनैतिक फायदा होगा। सर, उनका तो राजनीतिक फायदा होगा, लेकिन हमारे देश की तबाही से हमें क्या फायदा होगा? पैसा, पैसा, जितनी तबाही उतना पैसा, और जितना पैसा उतनी पावर, पावर, पावर। एंड पावर इज द मेन थिंग इन द वर्ल्ड। तर या सर्व मंडळींचा नक्की काय करण्याचा हेतू आहे हे सुद्धा आपण पाहिले। तर या बॉलिवूडमधील डाव्या मंडळींनी भारताच्या इतिहासाशी, अनेक तथ्यांशी कायमच तडजोड केली आहे। याचं अगदी ताजं उदाहरण आहे नेटफ्लिक्सवरील IC814 ही वेब सिरीज। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वेब सिरीज मधील असत्य तपशिलाबाबत नेटफ्लिक्सचे कान उपटले। ही वेब सिरीज बनवणारा अनुभव सिन्हा हा बॉलिवूडच्या डाव्या टोळीचा सदस्य मानला जातो। त्यानं काय घोळ घालून ठेवलेला आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं अत्यंत प्रचारकी वाक्य आपल्याकडे नेहमी ऐकवलं जातं, पण प्रत्यक्षात हे वाक्य हाच अजेंडा बहादुरांचा डाव असतो। चित्रपटात जे दिसतं ते समाजात अस्तित्वात आहे असं म्हणून समाजात काही विचार करण्याचे काम केलं जातं। त्यात कामुकता आहे, धार्मिक खच्चीकरण आहे आणि स्वदेशाबाबत हेटाळणी सुद्धा। प्रयत्न हाच असतो की भारतीयांना त्यांच्या इतिहासाबाबत, संस्कार आणि संस्कृतीबाबत भ्रमित कसं करता येईल।
या कामात जुन्या काळामध्ये आघाडीवर होते ते म्हणजे सलीम आणि जावेद. तर सलीम आणि जावेदच्या चित्रपटांमध्ये अनेक अतार्किक प्रसंग आहेत ज्यात त्यांनी इस्लामचं उदात्तीकरण केलेलं आहे. कसं ते पाहूयात. तर शोलेची पटकथा ही 8 आंतरराष्ट्रीय चित्रपटांवरून ढापलेली आहे अशी चर्चा आहे. शोलेची पटकथा जिथून चोरली आहे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात कुठलेच धार्मिक संदर्भ नाहीयेत. मात्र शोले चित्रपटात रामगडमध्ये वीज नाही, मात्र मशिदीवरचा भोंगा आहे. वीज नसलेल्या रामगडमध्ये मशिदीवरील भोंग्यातून नमाज ऐकवण्याचा एक प्रसंग अतर्क्यच आहे. सलीम जावेदच्या सिनेमात गावचा प्रमुख म्हणजेच ठाकूर हा कायम नकारात्मक भूमिकेत वावरताना दिसला. तर शोले आणि जंजीर या चित्रपटामध्ये रंगपंचमी आणि दिवाळी हे हिंदू सण हिंसाचारासाठी निवडले गेले. तर सलीम आणि जावेद या जोडगोळीने जे चित्रपट लिहिले त्या चित्रपटात झालेल्या इस्लाम उदात्तीकरणाची आणखीन काही उदाहरणं आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. पाहूयात. शान या चित्रपटामध्ये शशी कपूर आणि अमिताभ हे दोघंही साधू बनून लोकांना फसवण्याचे अनेक प्रसंग दाखवलेत. त्याच शान या चित्रपटामध्ये अब्दुल्ला हे मात्र सकारात्मक पात्र आहे. अब्दुल्ला पात्राच्या माध्यमातून हाजी अली दर्ग्याचं उदात्तीकरण करण्यात आलंय. तर सलीम आणि जावेद ही बॉलिवूडमधली जोडगोळी प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिली आहे. मात्र त्यांनी लिहिलेल्या पटकथेतून त्यांनी वारंवार इस्लामचा छुपा प्रसारच केल्याचं दिसतंय. त्यामुळे ते पटकथाकार आहेत की इस्लामचे प्रचारक असा प्रश्न एक वेळेस पडतो. पाहूयात त्यांनी कशा पद्धतीने इस्लामचा छुप्या पद्धतीने प्रचार केलाय. सलीम आणि जावेद यांच्या चित्रपटामध्ये इस्लामचे छुपे उदात्तीकरण. ज्या काळामध्ये सलीम आणि जावेद हे सिनेमे लिहित होते तेव्हा गुंडगिरीमध्ये मुसलमान हेच अग्रस्थानी होते. मात्र त्याच्या अगदी विपरीत सलीम जावेद यांच्या पटकथेमध्ये मात्र खलनायक कायमच हिंदू राहिलेत. सलीम आणि जावेद यांचे एकूण 24 चित्रपट आहेत आणि या सर्व चित्रपटांमध्ये खलनायक कायम हिंदू. सलीम आणि जावेद यांचे एकूण 24 चित्रपट या सर्व चित्रपटांमध्ये खलनायक हे कायम हिंदू राहिलेत. तर सलीम जावेद लिखित चित्रपटांमध्ये हिंदू पात्र बहुतेक वेळा नकारात्मक रंगामध्येच रंगवण्यात आले. सलीम जावेद जोडीच्या एका चित्रपटामध्ये चांगली पात्रे ही आझाद आणि सलीम या नावाची आहेत. तर सलीम आणि जावेद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आणि भारतीय कुटुंब व्यवस्थेशी निगडित चित्रपटांमध्येही इस्लामचं उदात्तीकरण केलेलं आहे. कसं ते पाहूयात. तर सलीम जावेद लिखित क्रांती या चित्रपटामध्ये हिंदू राजा गद्दार दाखवला तर करीम खानचं पात्र मात्र सकारात्मक दाखवण्यात आलं. सीता आणि गीता या चित्रपटामध्ये रस्त्यावर नमाज पठणाचं उदात्तीकरण करण्यात आलं. सलीम आणि जावेदच्या दीवार चित्रपटात विजय वर्मा साकारणारा अमिताभ देवावर विश्वास ठेवत नाही. मात्र तोच विजय वर्मा 786 या बिल्ल्याचा प्रभाव मात्र कायम मानतो. दीवार चित्रपटामध्ये भगवान शंकराला आव्हान देणारा अमिताभ बिल्ला क्रमांक 786च्या आडून इस्लामी प्रभावाचा प्रचार करतोय.
तर बॉलिवूडमधील डाव्या मंडळींनी भारताच्या इतिहासाशी आणि अनेक तथ्यांशी कायमच तडजोड केली आहे. त्याचं ताजं उदाहरण नेटफ्लिक्सवरील IC814 ही वेब सिरीज आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वेब सिरीजमधील असत्य तपशिलाबाबत नेटफ्लिक्सचे कान उपटलेत. ही वेब सिरीज बनवणारा अनुभव सिन्हा हा बॉलिवूडच्या डाव्या टोळीचा सदस्य मानला जातोय. तर या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना नक्की काय घोळ घालून ठेवलेला आहे, या संदर्भात नक्की काय वाद आहे, जाणून घेऊयात. दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या नेटफ्लिक्सवरील IC814 या वेब सिरीजमध्ये विमान अपहरणामध्ये शंकर आणि भोला असे 2 अतिरेकी सहभागी असल्याचं दाखवण्यात आलंय. प्रत्यक्षात इंडियन एअरलाइन्सच्या 1999 मध्ये अपहरण करण्यात आलेल्या विमानात एकही अतिरेकी हिंदू नव्हता. प्रत्यक्षात इब्राहिम अतहर, सय्यद शाहिद अख्तर, सनी अहमद, काझी जहूर मिस्त्री, शाकिर यांनी विमान अपहरण केलं. अनुभव सिन्हा याने खोडसाळपणा करत विमान अपहरणामध्ये शंकर आणि भोला असे 2 हिंदू सहभागी असल्याचं या वेब सिरीजमध्ये दाखवलंय. एका बाजूला अतिरेक्यांची नावे हिंदू ठेवत असतानाच अनुभव सिन्हा याने सफाईदारपणे इतर मुसलमान अतिरेक्यांची नावे दडवली आहेत. इस्लामी अतिरेक्यांना टोपण नावे देताना अनुभव याने चतुराईने वेब सिरीजमध्ये चीफ, बर्गर आणि डॉक्टर असे शब्द वापरलेत. हिंदू बदनामीचा अनुभव सिन्हाच्या प्रयत्नाविरोधात समाज माध्यमामध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होतोय. हिंदूंच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेत केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. तर सलीम जावेदने सुरू केलेली हिंदू बदनामीची परंपरा पुढे अनेकांनी सुरूच ठेवली. अनेक चित्रपटांमध्ये ते सुरूच राहिलं. चित्रपटामध्ये जे दिसतं ते समाजात अस्तित्वात आहे असं म्हणून समाजामध्ये काही विचार पेरण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. त्यामध्ये कामुकता आहे, धार्मिक खच्चीकरण आहे आणि स्वदेशाबाबत हेटाळणी सुद्धा. प्रयत्न हाच असतो की भारतीयांना त्यांच्या इतिहासाबाबत, संस्कार आणि संस्कृतींबाबत भ्रमित कसं करता येईल, हा त्यांचा मूळ उद्देश असतो. तर अनेक असे चित्रपट बनलेले आहेत ज्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदू विरोधी गोष्टी टाकण्यात आलेल्या आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे फायर हा चित्रपट. 90च्या दशकामध्ये फायर हा चित्रपट आला आणि या चित्रपटामुळेही मोठा वाद निर्माण झाला. एका पुस्तकामध्ये मूळ पात्र बेगम जान आणि रब्बो असं होतं आणि त्या पुस्तकावरच फायर हा चित्रपट बनला होता. मात्र या चित्रपटामध्ये या दोघींचीही नावं बदलून त्यांची नावं राधा आणि सीता अशी दाखवण्यात आली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. समलैंगिकता मुद्द्यावर हा सिनेमा आहे आणि इस्मात यांच्या लिहाफ या पुस्तकावर आधारित हा सिनेमा असून या पुस्तकातील मुख्य पात्रांची नावे बेगम जान आणि रब्बो अशी आहेत. मात्र सिनेमामध्ये हिंदू नावे राधा आणि सीता देण्यात आलेले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. तर सलमान खानचा रेडी हा चित्रपट सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे. रेडी या चित्रपटात सुद्धा हिंदू विरोधी दृश्य दाखवण्यात आलेली आहे आणि काही संवादही त्याच पद्धतीने दाखवण्यात आलेले आहेत. सलमान खान याच्या रेडी या सिनेमामध्ये वादग्रस्त दृश्य आहेत, ज्यामध्ये ब्राह्मण कुटुंब मांस खाताना दाखवलंय. यासोबतच ब्राह्मण त्यांची शेंडी कापताना एक वादग्रस्त संवाद सुद्धा आहे. केसच कापत आहे ना, खतना करत नाही असं म्हटलेल्या या संवादामध्ये. त्यामुळे सलमान खान याचा रेडी चित्रपट सुद्धा जाणीवपूर्वक हिंदू विरोधी त्याच्यामध्ये संवाद टाकण्यात आलेले आहेत, दृश्य टाकण्यात आलेले आहेत असंच आहे.
तर विद्या बालन हिचा शेरनी या चित्रपटामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक हिंदू विरोधी घटना किंवा हिंदू विरोधी गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. वनसंरक्षक KM अभरणा आणि शिकारी असगर अली यांच्या संघर्षावर बेतलेल्या शेरनी या चित्रपटाचं उदाहरणही या निमित्ताने देता येईल. चित्रपट बनवताना या खऱ्या नायिकेचे नाव बदलून टाकले गेले. KM अभरणाला क्रिप्टो ख्रिश्चन असं नाव देण्यात आलं. त्यामुळे KM अभरणाऐवजी विद्या विन्सेंटन असं पात्राचं नाव झालं. तर मुसलमान शिकारी असगर अली याचं नाव बदलून रंजन राजहंस असं नाव ठेवण्यात आलं. शेरनी या चित्रपटात सुद्धा मुसलमान शिकारी हिंदू दाखवला गेला आणि जी मुख्य याची वनसंरक्षक KM अभरणा आहे तिला क्रिप्टो ख्रिश्चन दाखवण्यात आलं. आणि या उदाहरणावरनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कशा पद्धतीने हिंदू विरोधी गोष्टी दाखवण्यात येतात जाणीवपूर्वक हे पुन्हा एकदा याचा प्रत्यय येतो. चित्रपट बनवताना खऱ्या नायिकेचं नाव बदलून टाकलं गेलं. KM अभरणाला क्रिप्टो ख्रिश्चन नाव देण्यात आलं. अभरणाऐवजी विद्या विन्सेंट असं नाव तिला देण्यात आलं. तर मुसलमान शिकारी असगर अली याचं नाव बदलून रंजन राजहंस असं ठेवण्यात आलं. त्यामुळे जाणीवपूर्वक हे सर्व करण्यात आल्याचं म्हटलं आणि त्यामुळे समाज माध्यमात सुद्धा रोष व्यक्त होताना दिसला. तर आमिर खान याचा PK चित्रपट सुद्धा वादात सापडला होता. आमिर खानच्या PK चित्रपटातली प्रेम कथा सुद्धा अशीच आहे. मुसलमान धोका नाही देता असं ठासून सांगताना हिंदू ज्योतिषाची मात्र खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रियकर मुसलमान आणि प्रेयसी हिंदू अशी जोडी या चित्रपटात दाखवली गेली. मुलीचे वडील कट्टर हिंदू आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे तर मुलगी आताच्या काळातील पुढारलेली म्हणवणारी. तिचा एका मुसलमान तरुणावर प्रेम बसतं आणि हा प्रसंग हिंदू ज्योतिष परंपरा चुकीची आहे हे दाखवण्यासाठीच वापरला गेलाय की काय असंही वाटू शकतं. एक मोठे ज्योतिषी ज्यांचे या मुलीचे वडील भक्त आहेत ते भ्रामक परंपरेत अडकले गेलेले आहेत असं सिद्ध केलं जातं. तर आमिर खान याच्या PK चित्रपटात सुद्धा प्रेम कथा अशीच दाखवण्यात आली. मुसलमान धोका नाही देता असं ठासून सांगताना हिंदू ज्योतिषाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रियकर मुसलमान आणि प्रेयसी हिंदू अशी जोडी या चित्रपटात दाखवली गेली. मुलीचे वडील कट्टर हिंदू आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे तर मुलगी आताच्या काळातील पुढारलेली म्हणवणारी. तिचा एका मुसलमान तरुणावर प्रेम बसतं आणि हा प्रसंग हिंदू ज्योतिष परंपरा चुकीची आहे हे दाखवण्यासाठीच वापरला गेलेला आहे की काय असं वाटू शकतं. तर शाहरुख खानच्या चक दे इंडिया या सिनेमात सुद्धा मुसलमान नायक दाखवला गेलाय. प्रत्यक्षात नायक होते मीर रंजन नेगी. भारताच्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनून मीर रंजन नेगी यांनी पराक्रम दाखवला होता. मात्र चक दे इंडिया या सिनेमामध्ये त्यांचं नाव बदललं गेलं. चक दे इंडियामध्ये नायक दाखवला कबीर खान. इतकंच नाही तर कबीर खान या पात्राला भारतप्रेमी असूनही देशात हेटाळणी अनुभवण्यास मिळाली असं दाखवून भारतात मुसलमानांबाबत कसं वागवलं जातं याचा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे शाहरुख खान याचा चक दे इंडिया या सिनेमामध्ये सुद्धा हे वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त दृश्य बघायला मिळालं. मुसलमान नायक दाखवलं गेल्या. प्रत्यक्षात मात्र नायक होते मीर रंजन नेगी. भारताच्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनून मीर रंजन नेगी यांनी पराक्रम दाखवला. मात्र चक दे इंडिया या सिनेमात त्यांचं नाव बदललं गेलं. चक दे इंडियामध्ये नायक दाखवलं कबीर खान आणि इतकंच नाही तर कबीर खान या पात्राला भारतप्रेमी असूनही देशात हेटाळणी अनुभवण्यास मिळाली असं दाखवून भारतात मुसलमानांसंदर्भात कसं वागवलं जातं मुसलमानांना कसं वागवलं जातं याचा अपप्रचार करण्यात आला. तर बॉलिवूडमध्ये अशा छुप्या पद्धतीने हिंदू विरोधी आणि इस्लामचं उदात्तीकरण करणारा प्रचार वारंवार होताना बघायला मिळतोय. हे अगदी पूर्वीच्या काळापासून ते आता सुद्धा नेटफ्लिक्सची जी वेब सिरीज रिलीज झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळालं. यासह जेम विशेषमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.